तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात ए टू झेड प्रोसेस चॅनल. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण की तुम्ही जेव्हा नवीन मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या याचा तिसरा जो हप्ता आहे तो अजून कोणाला भेटलेला नसेल तर मित्रांनो, माझ्या लाडकी बहिणींना काय प्रॉब्लेम आले, अजून पैसे आलेले नाही. बऱ्याचशा महिलांना पैसे आलेले आहेत, पण काहीकांना अजूनही पैसे आले नाही. तर त्यांचे पैसे कुठे गेले आणि त्याचा प्रॉब्लेम काय आहे? कारण की अनेक महिलांचे अकाउंट एक एकपेक्षा अधिक असतात. एक रोजगारमध्ये काम करतील किंवा असे अनेक त्यांचे अकाउंट असतात. तर महिलांना इथे स्पष्ट केलेले आहे, की कुटुंबांचे निर्वाह भूमिका म्हणून ज्या माझी लाडकी बहीण योजना याची महाराष्ट्र शासनाने 18 जून 2024 रोजी मान्यता दिली आणि ते 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना 1500 असे आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येणार आहे. DBT म्हणजे काय, की आपण आपल्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे आणि मोबाईल नंबर लिंक गरजेचे आहे. जर आपला जो बँक अकाउंट जो दिलेला आहे आणि त्याला DBT नसेल आणि इतर बँकला आपलं अकाउंटला DBT असेल, आधार लिंक असेल, तर ते आपले सरळ पैसे आपल्या DBT जे अकाउंट खातं असेल दुसरं, त्या खात्यात जाणार आहेत आणि तुम्ही परस्पर बँकेत जाऊन जे तुम्ही ऑनलाईन करण्यासाठी जे बुक दिलेलं आहे, त्या बुक ज्या अकाउंटमध्ये कोणत्याही बँकेचे खाते दिलेलं असेल, त्या तुम्ही वेळोवेळी जाऊन चेक करत असाल, पण पैसे आलेले नसतील, तर मित्रांनो, माझ्या लाडकी बहिणींनो, तुम्ही त्या अकाउंटला न चेक करता तुम्ही आपले पैसे कोणत्या खात्यात गेले, हे तुम्हाला लास्टला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसं चेक करायचं आणि आपलं DBT अकाउंट बरोबर आहे त्याच जे आपण ऑनलाईनला दिलेलं आहे, लाडकी बहीणसाठी फॉर्म ऑनलाईन केला त्यामध्ये ते अकाउंट बरोबर DBT अकाउंट आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. त्याबद्दल आपण थोडी अजून माहिती घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये कुठे जाऊ नका, लास्टपर्यंत स्टेप बाय स्टेप बघा, तरच तुम्हाला ते समजणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बऱ्याचशा महिलांना पैसे आलेले नाही. तर मित्रांनो, रायगड येथे आज मीटिंग होणार आहे. या मीटिंगमध्ये सगळ्यांचे पैसे येऊन जाणार आहे आणि पोर्टलवर बरेचसे अर्ज करण्यात आले. एकूण पोर्टलची प्राप्त अर्जाची संख्या बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता किती आहे. आणि मित्रांनो, इथे जर पोर्टल मंजूर अर्जाची संख्या ती किती आहे ती देखील तुम्ही इथे बघू शकता, किती मंजूर केलेलं आहे आणि संख्या किती. आणि अशा बऱ्याचशा महिलांना एकनाथ शिंदे साहेबांना ज्यांना पैसे आले त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना शुभेच्छा दिल्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात एकच आवाहन करतो की सगळ्यांना पैसे ज्यांचे गेल्या ऑगस्ट महिने जूनपर्यंत ज्याचे अकाउंट अप्रुव्हल झाले होते त्यांना 17 ऑगस्टच्या दरम्यान काहीतरी पैसे 14 पासूनच स्टार्ट झाले, 17 परत येण्यास सुरुवात झाली. तसे या सप्टेंबरमध्ये 29 तारखेपर्यंत सगळ्यांचे पैसे येतील, पण 25 पासूनच त्याची रक्कम यायला सुरुवात झालेली आहे. कारण 29 तारखेला रायगड येथे मीटिंग होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांची. त्या कटकरी साहेबांनी ते सांगण्यात आलेलं आहे की तोपर्यंत सगळ्यांचे पैसे आपल्या अकाउंटला येणार आहे. पण त्याचा मुद्दा एक आहे की आपलं बरोबर अकाउंट TBD आधार लिंक आहे की नाही हे तुम्हाला नक्की माहीत आहे की नाही. तुम्ही ऑनलाईनसाठी वेगळाच फॉर्म दिलाय आणि तुमचा DBD दुसरा आहे, तर तुम्ही वेळोवेळी त्या दुसऱ्या बँक अकाउंट चेक करतात, पण ज्या अकाउंट DBD आहे ते नाही. तशावरती पण पैसे येणार नाही, असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला DBT अकाउंट चेक करायचे असेल तर तुम्हाला गुगलवर यायचे. गुगल असेल तुमच्याकडे, गुगलवर इथे या तुम्ही. गुगलवर आल्यानंतर
गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथे एक डॅशबोर्डचा ऑप्शन दिसेल. डॅशबोर्डचा ऑप्शन दिसेल इथं कॉर्नर साईडला. तुम्हाला दाखवतो कॉर्नर साईडला एक बोर्ड दिसेल. ते बघा, इथे क्लिक करा तुम्ही. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्डचा इथे डॅशबोर्ड करून घ्या. त्याच्यानंतर न्यू क्रोम ब्राउझर यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरा ऑप्शन येईल. दुसरा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, अशा प्रकारचा यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे HTTP माय आधार UID अशा प्रकारे आल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे. मला थोडंसं माहिती होईल म्हणून टाकून देतो HTT त्यानंतर PS अशा प्रकारे केल्यानंतर PS डॉट टाकल्यानंतर आपण जी कांडी देतो आडव्या ती द्यायची आणि तुम्ही इथे टाका माय टाकल्यानंतर तुमच्या पुढे एक अशा प्रकारचा एक वेबसाईट ओपन होईल. बघा, या प्रकारे वेबसाईट ओपन होईल. यामध्ये तुम्हाला माय नेटवर्क स्लो आहे म्हणून जास्त खाली तुम्हाला एक माय आधारवर लॉग इन करा हे ऑप्शन येईल. हे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला 12 अंकी नंबर आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक OTP येईल. OTP आल्यानंतर तिथे OTPच्या खाली तुम्हाला एक लिहून येईल बँक सेडिंग स्टेटस. या प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला खाली बघण्यासाठी येईल. तर तुम्ही याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा स्टेटस म्हणून येईल. ते स्टेटसवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की आपलं कोणत्या अकाउंटला DBT झालेला आधार लिंक झालेला आहे ते तुम्हाला लगेच समजून येईल. आणि मित्रांनो, तुमचे अकाउंट कोणत्या अकाउंटला पैसे गेले तेही देखील समजून येईल. अशा तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.